मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी उभा आहे वडसा आरमोरी मार्गावरती आणि हे जे तुम्हाला माझ्या मागे दिसून राहिले आहेत ही दुसरे तिसरे काही नसून हे 5 पांडवांच्या मूर्त्या आहेत। तर मित्रांनो, या मार्गाने जाताना थोडा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक आपल्याला प्रवास करावा लागते, कारण की या मार्गामध्ये बरेचसे वन्य प्राण्यांचा वावर आहे। तर या एरियामध्ये बरेचसे वाघ तुम्हाला आढळून येतील आणि रात्री इथून सुद्धा या मार्गाने प्रवास करू नये। तर मित्रांनो, आज मी या मार्गाने आरमोरीला चाललो आहे, त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवून राहिले आहे। आणि हे जे तुम्हाला मूर्ती दिसून राहिले याच मार्गाने 5 पांडवांनी आपला प्रवास केलेला होता आणि हे त्यांचे ज्वलंत उदाहरण आहे। तर मित्रांनो, बरेचसे प्रवासी या मार्गाने जात असतात आणि त्यांना विचार येतो की हे कशाचे मूर्ती आहेत। तर मित्रांनो, हे 5 पांडवांची मूर्ती आहे। मित्रांनो, या मार्गाने तुम्ही जेव्हा कधी पण प्रवास करणार तर तुम्हाला हा मधामध्ये कासवी फाटा म्हणून एक फाटा आहे। तर हा खूप फेमस फाटा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, याच मार्गाने जेव्हा तुम्ही प्रवास कराल तर तुम्हाला या मार्गामध्ये काली माताचे मंदिर दिसेल आणि हे मंदिरसुद्धा खूप पावन आणि पवित्र मंदिर आहे। तर मित्रांनो, या मार्गाने तुम्हाला जेव्हा पण कधी तुम्ही जाल तर या काली मातेचे दर्शन अवश्य घेऊन जा, कारण की हे जे मंदिर आहे हे खूप पावन आणि सुंदर असे मंदिर आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ही तुम्हाला मूर्ती जे दिसून राहिली आहे हे इथं एका माणसाला वाघानं खाल्लेलं आहे आणि हे रवीचा फाटा आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व असल्यामुळे या रस्त्यावरती तुम्हाला ट्रॅफिक फार कमी दिसणार। तर आता आम्ही पोहोचलो ना आरमोरीमध्ये आणि आमची हे गाडी खराब झाली आहे। तर आमचे भाऊ धनराज दिगोरे हे गाडी रिपेअर करून राहिले, तुम्ही बघू शकता। या एक गाडीला वेळेवर का झालं काय यार।